तर लाडक्या बहिणींनो, आता एक खुशखबर पण आहे आणि एक अपडेट पण आहे. कारण की आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ई-के-वाय-सी नवीन सुरू होईल. तर त्याच्या अगोदर आपण काय तयारी असायला पाहिजे? कारण की डॉक्युमेंट कसले काय तुम्हाला लागणार आहेत. तर तुम्ही कागदपत्रे म्हणून मी कमेंट करून सांगितलं होतं आणि तुमचा प्रतिसाद खूप भेटला आहे. कागदपत्रे म्हणून कमेंट पण भरपूर आलेले आहेत. तर मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय डॉक्युमेंट लागणार, काय त्याला कागदपत्रे लागेल आणि काय अपडेट करायला लागेल तुम्हाला, ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आणि अजून एक नोटीस आलेली आहे, की लाडकी बहिणीचे जे पैसे येणार आहेत आता ₹3,000 नाहीतर ₹4,500 ह्यामध्ये अजून फिक्स नाहीये. भरपूर जण म्हणत आहेत की 4,500 येणार आहेत. 3,000 किंवा 4,500 ह्यामध्ये फिक्स नाहीये. बट दोन्हीमधलं एक येईल. बट त्यामध्ये अजून गव्हर्नमेंटकडून एक नोटीस काय आलेली आहे, की बँकेची यादी आलेली आहे. फक्त थोडे बँकामध्येच पैसे येणार आहेत. एक 8 ते 10 बँक आहेत, की त्यांची नावं त्या बँकामध्ये पैसे येणार नाही. तुम्ही कमेंट करा बँक म्हणून. मग मी तुम्हाला पाहिजे तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी जेवढ्या जणांची कमेंट येईल मी त्यासाठी मग मला वाटेल की हो म्हणजे तुम्हाला पाहिजे व्हिडिओ त्या बाबतीत. तर त्या बाबतीत मी तुम्हाला माहिती देईन, की म्हणजे कोणती बँक त्यामध्ये नाही आहेत, की ज्यामध्ये पैसे येणार नाहीत. तर तुम्हाला ती बँकेची नावं कळेल आणि कोणताही जिल्हा असो, तर ते बँकांची नावं कळाल्यानंतर मग तुम्ही त्या बाबतीत बघू शकता किंवा तुम्हाला चेंज पण करू शकता तुम्ही बँक. आणि चेंज जरी करायचं असेल तुम्हाला बँक, कोणता दुसरा बँक चेंज करायचा असेल, कोणाचे पैसे कट होत असेल, पैसे मायनस जात असेल, तरी सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बँक म्हणून फक्त कमेंट करा. मी त्या बाबतीत तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ तुमचं बँक चेंज कसं करायचं आणि तुम्हाला बँक कोणतं चालणार नाहीये लाडकी बहिणीसाठी, ते तुम्हाला मी सगळं व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती क्लिअर कट देईन तुम्हाला. तर आता आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये, की कागदपत्रे काय काय लागणार आहेत लाडकी बहिणींना आणि ई-के-वाय-सी ची मुदत भेटणार आहे का नाही, ते सगळ्यात अगोदर माहिती ते पाहिजे. कारण की बरेच असे लाडकी बहीण आहेत, की आता त्यांनी पण विचारत आहेत कमेंटमध्ये सारखं, की नवीन ई-के-वाय-सी सुरू होणार आहे का नाही? हे प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. तर हे प्रश्नांचं जर उत्तर बघितलं तर ई-के-वाय-सी नवीन परत सुरू होणार आहे. तर तुम्ही खरोखर ऐकलं आहे, की ई-के-वाय-सी नवीन परत सुरू होणार आहे आणि हे लवकरात लवकर होणार आहे. त्यामध्ये फक्त एवढंच काय आहे, की सगळीकडचे जे आहेत ना सोलापूर, जळगाव, धुळे जिल्हा, आता मी पाठीमागच्या मध्ये तुम्हाला नोटीस पण दाखवलेलं आहे, की तर ते सगळीकडचे जर बघितले ना, तर जे मंत्री आहेत, आयुक्त आहेत, अधिकारी आहेत, तर या सगळ्यांनी सुद्धा प्रयत्न करत आहे आणि तिकडचे जे लाडकी बहिणी आहेत, त्यांच्या तिकडे त्यांनी तिथं जाऊन पण सुद्धा त्यांनी विचारत आहेत, की घरी जाऊन सुद्धा, की तुमचं या बाबतीत काय म्हणणं आहे? तुम्हाला चालू मागणी तुम्हाला करायचं आहे का नाही? तुम्हाला के-वाय-सी व्हायला पाहिजे का नाही? तुम्हाला हप्ते तुमची बंद झालेली कशा कारणामुळे बंद झालीत का? मग ते सगळं त्यांनी घेऊन गव्हर्नमेंटला सरकारला दाखवत पण आहेत ते. तर त्यामुळं जेवढं होईल सगळीकडनंच आपण ते प्रयत्न करायचं म्हणजे जेवढं सरकारकडे जाईल तेवढं सरकारकडनं लवकरात लवकर सुरू व्हायचा प्रयत्न पण होईल. म्हणजे आपल्याला साठी पण संधी लवकरात लवकर भेटेल आणि त्यामध्ये तुम्हाला जे ई-के-वाय-सी साठी जी संधी भेटणार आहे तुम्हाला, कधी भेटणार आहे ते तुम्हाला मी आता सांगतो. म्हणजे तुम्हाला गोंधळ होणार नाही. कारण की बरेच असे व्हिडिओ आहेत की YouTubeवर की सोमवारपासून चालू होणार. आता हे सोमवारीपासून चालू आता एक तुम्ही व्हिडिओ पण बघितला असेल, ह्या सोमवारीपासून चालू होणार. कारण की माझे कस्टमर मला विचारले भरपूर जण, की या सोमवारीपासून चालू होणार आहे म्हणून. तर असं काही नाही आहे. अशी या सोमवारपासून चालू होणार नाही, काही नाही. आणि तुम्हाला हे पण सांगतो, तुम्हाला अजून बरेच असे योजनांची जे आहेत अपडेट तुम्हाला माहित पाहिजे असेल, तुम्हाला योजना माहित पाहिजे असेल महाराष्ट्रामध्ये जे आहेत, तर मी डिस्क्रिप्शन मध्ये मी माझ्या WhatsApp ग्रुपचं मी लिंक हे करतो. तुम्ही लिंक जॉईन करून तुम्ही WhatsApp ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. तर त्यामध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर आणि ते चॅनल आहे, त्यामध्ये कोणाचा काही नंबर कोणाला काही शो होत नाही, काही नाही. कोणालाच दिसत नाही, मला पण दिसत नाही. तुम्ही फक्त त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला जेवढी माहिती असेल तर तुम्ही ते बघू शकता. जे अपडेट असेल ते तुम्हाला अपडेट पण भेटू शकते. तर तुम्ही WhatsApp ग्रुपमध्ये जॉईन व्हा. मी कमेंटमध्ये पण आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी ते लिंक हे करेन तुम्हाला देईन. तर आता तुम्हाला हे पण सांगतो मी, की ज्यांची ई-के-वाय-सी होऊन सुद्धा पैसे आलेले नव्हते ते आणि ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही, त्या सगळ्यांना ई-के-वाय-सी करायला आता मुदत भेटणार आहे आणि ती मुदत जी आहे, ती मुदत आता ह्या महिन्याच्या मे महिन्याच्या 25 तारीख किंवा 26 तारखेपर्यंत आपल्याला नोटीस कळणार आहे. कधी कळणार आहे? एक तर 15 तारखेच्या पुढेच आहे. 15 तारखेच्या आत नाही. 15 तारखेच्या आत नाही. सोमवार, मंगळवार हे नाही. 15 तारखेच्या पुढे तुम्ही नोटीस नोट करून घ्या. मी सांगतोय ते हे तुम्ही बघा फक्त. हे कारण की हे ह्या एका न्यूज चॅनल मधून हे कळालेलं आहे. हे मी असंच बोलत नाहीये माझ्याकडनं. बाकीचे कोण पण असंच बोलून सगळं ह्याच सांगायला लागलं तसं नाहीये. तर हे 15 तारखेच्या पुढेच कळणार आहे आणि 25-26 तारखेच्या मध्ये एकदा नोटीस कळेल. जरी सुद्धा
तरी जर नोटीस नाही आली तर पुढच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये ई केवायसी नवीन सुरू होणार. जर समजा ह्याच्यामध्ये नाही आला तर जून महिन्यामध्ये नवीन ई केवायसी सुरू होणार आहे. तर म्हणून त्याच्या अगोदर आपल्याला कागदपत्रे काय काय करेक्ट करावं लागणार आहे बघा. आता मी जर बघितलं तर आमच्या इकडचे जेवढे लोक आहेत, तर मी सांगितल्यानंतर ना आता जर बघितलं तर आमच्या इकडे सेतूमध्ये गर्दी पण झालेली आहे, कारण की डॉक्युमेंट क्लिअर करण्यासाठी. तर तुम्ही तुमच्या कोणता जिल्हा असेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, कारण की त्याला काय काय लागणार तुम्हाला सांगतो. तुमचं आधार कार्ड, तुमचं मतदान कार्ड लागणार आहे आणि तुमचं जे हे असेल मतदान कार्ड बद्दल तुम्हाला एक सांगतो, पहिलं क्लिअर करतो म्हणजे सगळं डॉक्युमेंट क्लिअर होईल. मतदान कार्ड, तुमचं आधार कार्ड, सगळं नाव, ऍड्रेस आणि डेट ऑफ बर्थ आणि मिस्टरांचं पण नाव असेल तर किंवा वडिलांचं नाव असेल तर ते सगळं करेक्ट पाहिजे. सगळं करेक्ट. आणि जे नवीन मतदान कार्ड आहे ते अपडेट पाहिजे, कारण की आता कसं होणार आहे की जुने मतदान कार्ड जे आहेत ते सिरीज बंद व्हायला लागले. तर म्हणून नवीन मतदान कार्ड पाहिजे, कारण की आता त्यांनी मॅन्डेटरी केलेलं आहे. पासपोर्टला पण मॅन्डेटरी केलेलं आहे, पॅन कार्डला पण मॅन्डेटरी केलेलं आहे मतदान कार्ड. तर म्हणून त्यांनी मॅन्डेटरी कार्ड लागलं. तर आधार कार्ड, तुमचं मतदान कार्ड, पॅन कार्ड तुमचं काय लागणार नाही. आता पॅन कार्ड कधी लागणार आहे की ज्यावेळी आता 1 जून जुलै नंतरनं जे सगळ्यांना लोन भेटणार म्हणून सांगत होते ना लाडकी बहिणीमध्ये 40,000चं लोन भेटेल, 1,00,000चं लोन भेटेल, तर ती प्रोसेस नंतरनं सुरू होणार आहे 40,000चं लोनसाठी. तर त्यावेळी पॅन कार्ड लागणार आहे आणि त्यावेळी त्या बाबतीत मी सुद्धा तुम्हाला माहिती तुम्हाला देईन. मी त्याचा काही विषय नाही, तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये सगळं कळणार आहे. तुम्हाला ते कसं काय भेटेल ते सुद्धा सांगणार मी, सगळं कळणार नंतर. तर ते राहिलं विषय बाजूला. तर आता बघा, तुमचं मतदान कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर तुमचं शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, या दोन्ही मधलं कुठलं पण एक. शाळा सोडले दाखला नाहीतर जन्म दाखला, त्यामधलं कुठलं पण एक लागणार आहे. जर समजा आणि ह्यामध्ये एक पण नसेल तर मग नंतर तुम्ही उत्पन्न दाखला काढू शकताय, ते पण देऊ शकताय नंतर. काय ते झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि राहिलेली लास्ट म्हणजे मिस्टरांचं जे आधार कार्ड आहे, मिस्टरांचं आधार कार्ड बद्दल त्यांनी अजून काही जाहीर केलेलं नाही आहे. बट कारण की मिस्टरांचं आधार कार्ड पाठिंबाच्या वेळी खूप गडबड झाली मिस्टरांच्या आधार कार्ड मुळे, तर आता त्यांनी काही जाहीर केलेलं नाही आहे. बट तरी सुद्धा तुम्ही मिस्टरांचं आधार कार्ड जे आहे, भरपूर जणांचा अजून पण नंबरच लिंक नाही त्यांच्या आधार कार्डला. नंबर लिंक नाही, नाव सरळ नाही, काय करेक्शनच नाहीये, हाय तसंच ते ठेवलेलं आहे. तर हे चालणार नाही. त्यामुळं तुम्ही जर त्यांनी करत नसेल अपडेट तर तुम्ही त्यांना घेऊन जावा, लवकरात लवकर त्यांचा आधार कार्ड अपडेट करून घ्या, कारण की आता भरपूर जण करून पण घेत आहेत. कारण की तुम्ही जर ते अपडेट करून घेतला तरच मग तुम्हाला ते लाभ भेटणार आहे. म्हणून लवकरात लवकर त्यांना घेऊन जावा, त्यांचा आधार कार्ड असेल अपडेट करून घ्या, बाकीचं मतदान कार्ड पण त्यांचं अपडेट करून घ्या, कारण की मतदान कार्ड तर सगळ्यांना अपडेट करून घ्यावं लागणारच आहे. तर हे जे कागदपत्रे आहेत, तुमचं आधार कार्ड, मतदान कार्ड, तुमचा शाळा सोडल्या दाखला नाहीतर जन्म दाखला आणि एक रेशन कार्ड पण लागणार आहे. रेशन कार्ड म्हणजे नाव असणं गरजेचं आहे. रेशन कार्ड तर लागणार आहे. आणि राहिलं तुमचं मिस्टरांचं आधार कार्ड. मिस्टरांचं बाकीचे डॉक्युमेंट काय लागणार नाही, फक्त आधार कार्ड लागणार. तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि तुमचा शाळा सोडल्या दाखला किंवा जन्म दाखला आणि हे जे आहे मिस्टरांचं आधार कार्ड, हे एवढे डॉक्युमेंट लागणार आहेत. 5 डॉक्युमेंट तुम्ही लक्षात आलं असेल तर बघा, हे एवढे डॉक्युमेंट क्लिअर ठेवा. तुमचे आहे तसं सरळ क्लिअर पाहिजे. आणि आधार कार्ड बँकेला लिंक आहे का नाही ते एकदा चेक करून बघायचं आहे. ते परत एकदा मध्ये आता डी लिंक व्हायला लागले. बँक ऑफ बडोदाचं तर अकाउंटचं खूप प्रॉब्लेम व्हायला लागले लोकांना. बँक ऑफ बडोदा अकाउंटचं मी बघितलं, अक्षरशः माझे जे कस्टमर येतात भरपूर लोकांना प्रॉब्लेम व्हायला लागले. तर तुमचं जे काही यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सांगा कमेंट करून. आणि या बाबतीत तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. आणि आपल्या सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्ही सबस्क्राईब केलं की म्हणजे मला पण असं नवीन नवीन माहिती तुम्हाला द्यायचं मला पण चांगलं वाटतंय, म्हणून माझा विश्वास वाढतो. म्हणून सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.